मागील तासिकेला आपण 6वी बुद्धिमत्ता विषयांतर्गत भाषाज्ञान याबद्दल माहिती अभ्यासलेली होती। आजच्या तासिकेला आपण इंग्रजी अक्षरमाला या घटकाविषयी अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम आज आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, तर आज शिकूया इंग्रजी अक्षरमालेअंतर्गत डावी उजवी बाजू पासून पर्यंत व दरम्यान हे शब्द, अनुक्रमांक व त्या सगळ्यांवर आधारित प्रश्नांचा सराव। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया इंग्रजी अक्षरमाला या घटकाला। आता लक्षात घ्या, इंग्रजी अक्षरमाला म्हटलं की या इंग्रजी अक्षरमालेमध्ये गटवाईज अक्षरमाला मांडली जाते। त्यामुळे आपल्याला अक्षरमालेचे सर्वप्रथम गट समजून घेणं खूप महत्वाचं आहे। चला आता गट समजून घेऊया। बघा, अक्षरमालेमध्ये ए ते वाय किंवा झेड हे अक्षर असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं असं आहे की मी वाय म्हणतो, काही शिक्षक झेड म्हणतील। परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारताना अक्षरमाला प्रश्नपत्रिकेच्या वर दिलेली असते, त्याचाच तुम्ही आधार घ्यायचा आहे। मी वाक्य परत सांगेन, प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला वरच्या बाजूला इंग्रजी अक्षरमाला दिलेली असेल, त्याचाच तुम्ही आधार घ्या। तुर्तास ए ते वाय या ठिकाणी अक्षरमालेची मांडणी केलेली आहे। सर्वप्रथम गट समजून घेऊया। बघा, ए ते ई हा पहिला गट मानला जातो, एफ ते जे हा दुसरा गट मानला जातो, के ते ओ हा तिसरा गट मानला जातो, पी ते टी हा चौथा गट मानला जातो व यू ते वाय हा पाचवा गट मानला जातो। म्हणजेच प्रत्येक गटात 5 अक्षर असतात, असे 5 गट। म्हणजेच इंग्रजी अक्षरमालेसाठी 25 अक्षर आपण घेत आहोत। लक्षात घ्या, गटवाईज मांडणी केली जाते। आता अक्षरमालेवरचे प्रश्न सोडवताना आपण पूर्ण अक्षरमाला तर बघितलीच पाहिजे, परंतु त्याचबरोबर गटवाईज अक्षरमाला सुद्धा आपल्याला बघता आली पाहिजे। उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, जर आपण पी या अक्षराचा क्रमांक काढायचा म्हटला, पी चा क्रमांक काढूया। बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 किती आला क्रमांक? 16। आता पी चा पूर्ण अक्षरमालेचा विचार केला तर 16वा क्रमांक आला, पण मी नुसत्या गटाचा विचार केला तर पी चा नंबर 1 नंबरला येतो। बघा, 1 2 3 4 5 म्हणजे गटाचा विचार केला तर पी 1 नंबरला, संपूर्ण अक्षरमालेचा विचार केला तर ते 16 नंबरला येतं। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अक्षरमाला पाहताना तुम्ही पूर्ण अक्षरमाला किंवा गटवाईज अक्षरमाला तुम्हाला पाहता आली पाहिजे। आता ती कशी पाहायची, तर हळूहळू आपण प्रश्नांच्या साह्याने ते पाहणार आहोत। सर्वात आधी हे समजून घ्या की इंग्रजी अक्षरमालेमध्ये 5 चे 5 गट केले जातात, जे की आता आपण शिकलेलो आहे। आता दुसरी संकल्पना शिकूया, डावी उजवी बाजू। आता लक्षात घ्या, मला फळ हा असा दिसतोय, तुम्ही ही पेपर असाच तुमच्या समोर बघणार आहात, असा तुमच्या समोर पेपर बघणार आहात। तर आता आपण डावी उजवी बाजू समजून घेऊया। या अक्षरमालेची डावी आणि उजवी बाजू समजून घेताना आपल्या उजव्या आणि डाव्या हाताचा आपल्याला वापर होणार आहे। बघा, आपला उजवा हात म्हणजेच या अक्षरमालेची उजवी बाजू असते व आपला डावा हात हीच याची डावी बाजू असते। मी वाक्य परत सांगेन, माझा हा उजवा हात आहे म्हणजेच अक्षरमालेची उजवी बाजू हीच झाली व आपला जो डावा हात आहे तीच अक्षरमालेची डावी बाजू होते। आपण उदाहरणासाठी काही प्रश्नांचा अभ्यास करूया। बघा, आता इथं काही प्रश्न मांडलेत, पण मी माझ्या मनाचा पण प्रश्न लगेच तयार करू शकतो। बघा, मी तुम्हाला समजा विचारलं, उजवीकडून पहिलं अक्षर सांगा। या अक्षरमालेमध्ये उजवीकडून पहिलं सांगा। काय म्हणालो मी? उजवीकडून म्हणालो, तर माझा हा उजवा हात, या उजवीकडून हात। उजवीकडून किंवा उजवीकडील या दोन्हीही शब्दांचे अर्थ तेच आहेत। मी असं म्हटलं की उजवीकडून पहिलं अक्षर सांगा, माझ्या मनाचा प्रश्न तयार केला। उजवीकडून विचारलाय ना, हा माझा उजवा हात, उजवीकडून असं आत येऊया। चला, उजवीकडून किती विचारलंय? पहिलं। बघा, असं आत येताना पहिलं मला कोण दिसतंय? वाय, म्हणजे उजवीकडून पहिलं अक्षर कोण आहे? वाय। समजा मी माझ्या मनाचा अजून एक प्रश्न तयार केला, डावीकडून पहिलं अक्षर सांगा। आता काय म्हटलं मी? डावीकडून म्हटलंय, माझा डावा हात आहे, मग डावीकडून असं आत येऊया। डावीकडून आत येताना मला पहिलं अक्षर दिसतंय ए, म्हणजे डावीकडून किंवा डावीकडील पहिलं अक्षर कोण आहे? तर ते ए आहे। हे लक्षात घ्या, म्हणजे आपली उजवी ती याची उजवी, आपली डावी ती याची डावी, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। उजवीकडून विचारलं तर उजव्या हाताकडून असं आत या, डावीकडून विचारलं तर डाव्या बाजूने असं आत या। हे झालं डावी आणि उजवी बाजू। आता डाव्या उजव्या बाजूवर काही प्रश्न बघूया। बघा, प्रश्न असा विचारलाय, उजवीकडून 7वे अक्षर कोणते?
बघा काय विचारलंय, उजवीकडून 7वे अक्षर कोणते. आता माझा उजवा हात कोणता आहे, तर हा माझा उजवा हात आहे. चला उजवीकडनं मोजूया. 1 2 3 4 5 6 7. बघा मला एस हे अक्षर मिळालं. काय मिळालं, एस. मी उजवीकडून आत आलो कितीपर्यंत, 7 पर्यंत, कारण उजवीकडून विचारलंय. हा माझा उजवा हात. उजवीकडून मी जेव्हा आत आलो तेव्हा 1 2 3 4 5 6 7. 7वं अक्षर मला कोणतं मिळालं, तर एस हे मिळालं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर उजवीकडून 7वे अक्षर कोणते, याचं उत्तर एस असं मिळालेलं आहे. आता कधी कधी या प्रश्नामध्ये काठीण्य पातळी वाढवली जाते. कशी, तर बघा इथं प्रश्न मांडलाय बघा मी. मधल्या अक्षराच्या, बघा लक्षात घ्या, मधल्या अक्षराच्या उजवीकडील 6वे अक्षर कोणते. बघा जरा पुढचा प्रश्न विचारलाय, मधल्या अक्षराच्या. आता मधलं अक्षर कोणाला म्हणायचं, विद्यार्थी मित्रांनो, मधलं कोणाला म्हणतात, तर ज्याच्या उजवीकडे पण तेवढे आहेत आणि ज्याच्या डावीकडे पण तेवढे आहेत त्याला मधलं म्हणायचं. बघा सगळ्यांनी समजून घ्या की इंग्रजी अक्षरमालेमध्ये नेहमी एम जर वाय पर्यंत घेतली असेल तर एम हे अक्षर मधोमध असतं. लक्षात ठेवा, एम हे अक्षर मधोमध येतं, हे लक्षात घ्या जेव्हा वाय पर्यंत असते. बघूया आपण मध्ये येते का. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 झाले का. आता इकडे पण 12 पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे एम हे अक्षर मधलं आहे. आता बघा काय म्हटलंय, मधल्या अक्षराच्या. जिथं तुम्हाला च्या असा अक्षर तुम्हाला बघायला मिळेल तेव्हा ते अक्षर सोडायचं. कुणाच्या म्हटलंय, मधल्या अक्षराच्या, म्हणजे याच्या. मग हे सोडायचं. याच्या म्हटलंय ना, हे सोडा. पुढे जाऊया. उजवीकडील 6वे अक्षर कोणते, म्हणजे याच्या उजवीकडील 6वे अक्षर कोणते विचारले. तर आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा याच्या विचारतात तर याच्या 2 बाजू तयार होतात. याची इकडची बाजू, हा उजवा हात आहे म्हणून उजवी बाजू झाली. याच्या इकडची बाजू जर बघितली तर हा माझा डावा हात इकडे येतोय म्हणून ही डावी बाजू झाली. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एमच्या 2 बाजू तयार होतात. एमची इकडची उजवा हात आहे म्हणून इकडची उजवी झाली. एमची या साईडची हा डावा हात आहे म्हणून डावी बाजू झाली. आता पुढचा प्रश्न आपण वाचूया. मधल्या अक्षराच्या उजवीकडील म्हणतंय, म्हणजे याच्या उजवीकडील म्हणतंय. आत्ताच आपण शिकलो याची उजवी कोणती, तर याची उजवी ही, कारण हा उजवा हात आहे या बाजूला म्हणून याच्या उजवीकडील विचारलंय. की तो 6वं विचारलंय. याच्या म्हटलंय हे सोडा आणि इथून सुरुवात करा. 1 2 3 4 5 आणि 6. काय मिळालं मला, एस हे अक्षर मिळालं. म्हणजे याचं उत्तर एस असं आहे. परत लक्षात घ्या, मधल्या अक्षराच्या मधलं हे मिळालं. उजवीकडील याच्या म्हटलंय हे सोडणार. उजवीकडे म्हणले की उजवा हात इकडे आहे म्हणून ही उजवी झाली. तर 1 2 3 4 5 6. 6वं कोण मिळालं, तर मला एस मिळालेला आहे. आता याच्यातही कधी कधी प्रश्न वाढवतात. कसा बघा, डावीकडून 12व्या अक्षराच्या उजवीकडील 6वे जे अक्षर आहे त्याच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते. आता असा जर मोठा प्रश्न विचारलेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, अर्धा अर्धाच प्रश्न सोडवायचा. कसा तो पाहूया. डावीकडून 12व्या एवढाच सोडवा. आता काय म्हटलंय, डावीकडून 12व्या म्हटलंय बरोबर. तर आता माझा डावा हात कोणता आहे, तर बघा हा माझा डावा हात आहे बरोबर. डावीकडून 12व्या म्हटले तर मी डावीकडून म्हणजे इकडून येणार. चला 12वं शोधूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. कोण मिळालं मला, एल मिळालं. डावीकडून कोण मिळालं 12वं, मला एल मिळालं. एल. आता या 12व्या अक्षराच्या म्हणजे याच्या काय म्हणतंय, उजवीकडील. आता याच्या परत 2 बाजू तयार झाल्या. इकडची उजवी, इकडची डावी. हा उजवा हात आहे म्हणून इकडची उजवी. हा डावा इकडे येतोय म्हणून डावीकडची. काय म्हटलंय, याच्या म्हणजे या अक्षराच्या, हा सोडायचा. उजवीकडील 6वं, मग याच्या उजवीकडचं 6वं पाहिजे, इकडचं. याच्या म्हटलंय हे सोडा. 1 2 3 4 5 6. कोण मिळालं मला, आर मिळालं. 6वे जे अक्षर आहे त्याच्या सुद्धा म्हणजे याच्या सुद्धा डावीकडील. आता याच्या परत 2 तयार झाल्या, इकडं आणि इकडं. ही उजवी आणि इकडची डावी. पण इथं काय म्हणतंय, उजवीकडील 6वे जे अक्षर आहे त्याच्या डावीकडील म्हणजे याच्या डावीकडील हा डावा हात. डावीकडील कितवं, दुसरं अक्षर. बघा याच्या डावीकडचं दुसरं. याच्या म्हटले हे सोडा, हे पहिलं आणि हे दुसरं. कोणतं मिळालं विद्यार्थी मित्रांनो, पी हे अक्षर मिळालं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पी असं आपल्याला मिळणार आहे. हे लक्षात घ्या. ही झाली डावी आणि उजवी बाजू. आता
पुढचे शब्द शिकूया पासून पर्यंत आणि दरम्यान. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी प्रश्न बघितले तर दोन्हीही प्रश्न मी सारखेच घेतलेले आहेत. बघा, डी पासून एल पर्यंत एकूण किती अक्षरे आहेत. बघा, पहिला प्रश्न काय आहे, डी पासून एल पर्यंत. आता आपल्याला पासून पर्यंत हे शब्द शिकायचे आहेत, आपल्याला ते फसवतात. बघा काय म्हटलंय, डी पासून कुणापर्यंत, एल पर्यंत. बघा, ज्या वेळेस पासून पर्यंत म्हणतात त्यावेळेस त्या प्रश्नातली दोन्ही अक्षर धरायचे असतात. म्हणजे काय, तर डी पासून म्हणजे याच्यापासून सुरुवात करायची, एल पर्यंत म्हणजे याच्यापर्यंत मोजायचं. चला मोजूया, 1 2 3 4 5 6 7 8 9. किती मिळाली मला, 9. म्हणजे याचं उत्तर काय आलं, 9. परत लक्षात घ्या, डी पासून एल पर्यंत म्हणजे याच्यापासून याच्यापर्यंत. परत मोजूया, 1 2 3 4 5 6 7 8 9. किती मिळाली, 9. म्हणजे डी पासून एल पर्यंत एकूण किती अक्षरे आहेत, तर 9 अक्षरे आहेत. आता खालचा प्रश्न तोच आहे, परंतु लक्षात घ्या आपल्याला दरम्यान शब्द शिकायचा आहे. डी ते एल च्या दरम्यान किती अक्षर आहे तो. चला आता डी ते एल च्या दरम्यान, दरम्यान म्हणजे मध्ये. लक्षात घ्या, दरम्यान म्हणजे मध्ये. याचा अर्थ डी आणि एल यांच्या मध्ये किती अक्षर आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. तेव्हा ही अक्षरं धरून चालणार नाही. म्हणजे काय, डी ते एल च्या दरम्यान म्हणजे बघा, हे लक्षात घ्या, डी ते एल या डीच्या आणि एलच्या दरम्यानची म्हणजे फक्त मधलीच अक्षर सांगायचे. चला सांगूया, 1 2 3 4 5 6 7. किती उत्तर आलं, 7. हे झालं दरम्यान. अशा प्रकारे पासून पर्यंत हे शब्द आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता शिकूया अनुक्रमांक ही संकल्पना. अनुक्रमांक ही संकल्पना खूप सोपी आहे. अनुक्रमांक याचा अर्थ काय, तर त्या अक्षराचा त्या अक्षरमालेतील कितवा क्रमांक. बघा, मी म्हटलं ए चा अनुक्रमांक किती येणार आहे, तर तो 1 येणार आहे, कारण ए 1 नंबरला आहे. मी म्हणलं ई चा अनुक्रमांक किती, तर 1 2 3 4 5 म्हणजे ई 5 नंबरला येतं, म्हणजे ई चा अनुक्रमांक 5 झाला. म्हणजेच काय, अनुक्रमांक याचा अर्थ आहे की त्या अक्षरमालेतील त्या अक्षराचा कितवा क्रमांक. मग प्रश्न कसा विचारतात, अक्षरमालेतलं 15वं अक्षर सांगा. बघा, 5 10 आणि 15, बघा हे 15वं अक्षर. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हे झालं 15वं अक्षर, बरोबर का. यालाच म्हणतात अनुक्रमांक. ओचा नंबर 15 आहे म्हणजेच त्याचा अनुक्रमांक 15 आहे. कधी कधी असं पण करतात की जेचा अनुक्रमांक सांगा म्हणतात, तर सोपा आहे जेचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती झाला, 10 झाला. म्हणजे अनुक्रमांक ही संकल्पना अतिशय सोपी आहे. त्यानंतर इंग्रजी स्वर. तुम्हाला इंग्रजी स्वर लक्षात ठेवायचे आहेत. लक्षात घ्या, ए ई आय ओ यू हे इंग्रजीतील 5 स्वर तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. त्याचबरोबर समक्रमांकाची अक्षरे, सम म्हणजे 2 4 6 8. विषम क्रमांकाची म्हणजे 1 3 5 7. मूळ तुम्हाला माहिती आहे, ज्याला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो अशा मूळ क्रमांकाची अक्षरं म्हणजे 2 3 5 7. आणि वर्ग, त्याच संख्येला गुणलं की जे उत्तर मिळतं ते वर्ग असतं. 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16. या क्रमांकाची पण अक्षरं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आता फसवतो तो शेजार. कसा फसवतो त्यासाठी आपण एक शेवट उदाहरण घेणार आहोत. बघा, प्रश्न असा विचारलाय, एम च्या शेजारी आहे परंतु ओ च्या शेजारी नाही. असला जर प्रश्न आला असेल तर शेजारी आहे हे आधी काढून घ्या. आहे, बघा काय विचारलंय, कुणाच्या, एम च्या शेजारी आहे. तर आता एम च्या शेजारी कोण कोण आहे बघा. बघा, एम च्या शेजारी एक तर एन येते किंवा एल येते. म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक एन आणि पर्याय क्रमांक तिसरा एल हेच उत्तर येऊ शकतं. जर आपण विचार केला एनचा, ओच्या नाही पण हा ओच्या शेजारी आहे, संपला, याचा विषय संपला. म्हणजे उत्तर मिळालं एल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 एल असं आपल्याला मिळणार आहे. आता प्रश्नाचा सराव बघूया. पहिला प्रश्न असा विचारलाय, मधल्या अक्षराच्या उजवीकडील पहिले अक्षर कोणते आणि पर्याय आपल्याला दिलेले आहेत. मधल्या अक्षर कोणते तर आपल्याला माहित झालंय एम. आता याच्या म्हणजे याच्या उजवीकडचा, हा उजवा हात, उजवीकडचं कितवं, पहिलं. याच्या विचारलं, हे सोडा, बघा हे पहिलं आलं एन. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 एन असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असा आहे, जे पासून समान अंतरावर नसलेली आणि असलेली यात फरक आहे. त्यामुळे नसलेली विचारलंय का असलेली विचारले लक्षात घ्या. काय विचारलंय, जे पासून समान अंतरावर नसलेली जोडी. चला शोधूया. बघा, आय, बघा 1 2 2 नंबरला येते. के 1 2 2 नंबरला येते, समान अंतरावर आहे. एच एल बघूया, 1 2 3 3 नंबरला आलं. 1 2 3 3 नंबरला आलं बघा. पुन्हा जी बघा बरं, 1 2 3 4 4 नंबरला आलं. 1 2 3 4 4 नंबरला वाय येते बरोबर. म्हणजे काय, पहिले 3 पर्याय निघून गेले, याचा अर्थ चौथाच पर्याय आपल्याला उत्तर मिळणार आहे.
म्हणजेच काय, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 FM असं मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी अक्षरमालेबद्दल अभ्यास केला. याचा अभ्यास करा, यावर आधारित टेस्ट सोडवा, जेणेकरून हा पक्का होईल पाया तुमचा. पुढच्या तासिकेला आपण वर्णमालाबद्दल अभ्यास घेणार आहोत. धन्यवाद.